रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुदतवाढीचा निर्णय आज होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू. 2 टप्प्यांमध्ये मराठी सक्तीचा निर्णय होणार असल्याची माहिती. विधान परिषदेसाठी भाजपमध्ये वेगवान घडामोडी. 30 एप्रिलला भाजपची यादी येणार. 14 नावांवर अंतिम टप्प्यात चर्चा सुरू. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंच्या प्रस्तावावर बच्चू कडू उद्या भूमिका जाहीर करणार. बच्चू कडू पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार, तर शिवसेनेच्या नेत्यांसोबतही चर्चा होणार असल्याची माहिती. मुंबईत महापौर बंगल्याची दुरुस्ती होणार. बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 2,94,00,000 खर्च. स्थायी समितीसमोर प्रस्ताव. बीडच्या मसाजोगच्या सरपंचपदासाठी मतदान सुरू. दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी निवडणुकीच्या मैदानात. अश्विनी देशमुख स्वरूपानंद देशमुखांमध्ये थेट लढत. नाशिक धर्मांतर प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय कनेक्शन. प्रकरणाचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत असल्याचा सरकारी वकील अजय मिसर यांचा कोर्टात दावा. पीडितेला नाव बदलून मलेशियात पाठवण्याचा कट. भोंदू मनोहर भोसलेच्या घोटीतला आश्रम बेकायदेशीर. आश्रमाला लवकरच नोटीस बजावली जाणार. 2 एकर जागेतील आश्रमाचं बांधकाम एने परवानगीशिवाय केल्याचं स्पष्ट. कोल्हापूरमध्ये 15 तरुणींचं लैंगिक शोषण. पुलाची शिरोलीमधील लॉजवर नराधमांकडून मुलीवर वारंवार अत्याचार. आरोपी शाहिदला 4 दिवसांची पोलीस कोठडी. कुख्यात ड्रग्ज माफिया सलीम डोलाला तुर्कीतून विशेष विमानानं भारतात आणलं. लवकरच मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं जाणार. गुप्तचर यंत्रणांकडून सलीम डोलाची चौकशी सुरू. महाराष्ट्रासह देशभरात 50 जवळ पारा. उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसामान्य बेहाल. अमरावती, वर्ध्यात तापमान 46 अंशांवर. तापलेल्या विदर्भाला अवकाळीचा इशारा. आजपासून नागपूर, भंडारा, गोंदियासह 6 जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. 50 जवळ पोहोचलेला पारा 40 अंशांपर्यंत खाली येणार.